गुरुजी, घरात पूजा नाही झाली. आम्ही समधीकडे शोधलं, कुठं बी काय बी सापडलं नाही. आणि आम्ही तुम्हाला लगोलग फोन करून सांगितलं तसं. आम्हाला कुणी फसवू शकत नाही. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. पूजा झाली आहे म्हणजे पूजा झाली आहे. आम्हाला जे दिसतं ते आम्ही बोलतो. सेवक, भस्म घेऊन जा. तर पूजा झाली आहे. हे भस्मट टाका. शक्ती आपल्याला ताब्यात घ्यायला पाहिजे. गुरुजी, घरभर शोधलं, कुठे काहीच सापडलं नाही. पूजा झालीच नाही. जिथं शोधायला पाहिजे तिथं शोधलं. देवघर, देवघरच सापडलं नाही. स्वतःला ना लई शाणी समजते ही पोरगी. आता गुरुजी म्हणतायत म्हटल्यावर काहीतरी असणारच ना घरात. तुम्हाला सांगते दादासाहेब, यंदाचं काही सापडलं ना तर तिला सोडायचं नाही. माझ्यापासून काही लपवू शकत नाही. तू मला अडवू शकत नाहीस. उठून नाक्यासून आम्ही तू माया सगळ्या नरकाची गळ्या केसाची गाजर पुक्याची चुडे. देवघर कुठं इथलं? खेळ 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 माझ्याशी खेळ. चाल, घाबरत नाही मी तुला. मी तिमिराचा भक्त आहे. घाबरत नाही मी तुला. हे भस्म हवेत विरलंय. हे भस्म हवेत विरतंय. इथं पूजा झाली. इथं तुझी पूजा झाली म्हणून इथं तुझा प्रभाव वाढलाय काळूबाई. पण काळूबाई, तुला घाबरत नाही मी. चाल, घेतलं तुझा आवाज. कारण जिंकणार मीच आहे. सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. सावली सावली लाख्या सुराची सावली.
गुरुजी आलेत. करतो ना. गुरुजी काही सापडलं का? पूजा झाली या घरात. मला पाहिजे ते मिळालं. तुझं आव्हान घेतलं काळूबाई, घेतलं. कोणाला संशय येऊ नये म्हणून काल धीर धरला, पण आज सावधगिरी बाळगून संकेतचा शोध घ्यायला हवा. खरंच त्याला याच घरात ठेवलंय ही गोष्ट माझ्या पथ्यावर पडली. आता कॉन्फिडन्स वाटतोय की संकेतची आणि माझी भेट लवकरच होईल. अर्थातच संकेतला एखाद्या अडगळीच्या खोलीत किंवा स्टोर रूम मध्ये ठेवलं असणार. बरोबर आहे. असं चाचपडत फिरण्यापेक्षा अमूलला विचारावं अशा प्रकारची रूम कुठे येते. हे मला मान्यच करायला पाहिजे अमोल की तू माझी मदत केलीस म्हणून मी काल वाचले. नाहीतर तुझा हात अवघडला असता म्हणून मी हा रे पंडित, सकाळी सकाळी फोन केला. तुला लय फोन येणार आज दिवसभर बघ तू. म्हणजे अरे म्हणजे तू सातारा टाइम नाही बघितला का आजचा? नाही पाहिलं मी. काय त्यात? अरे भावा त्याच्यामध्ये एक बातमी आली आणि फोटो बी आलाय. तुला लगेच पाठवतो, मग आपल्याला काय बोलावंच नाही लागणार. काय अरे हो पण हॅलो, कसली बातमी म्हणतोय? काय झालं? हा काय प्रकार आहे? काय झालंय? पाटील उद्योग समूहाचे आमदार सुरेंद्रराजे पाटील यांचे पुतणे अमुक मूर्ख आहेत ती लोक. अरे सांगणार आहेस का काय झालंय? आपल्या दोघांच्या लग्नाची बातमी छापून आली आहे, ती पण फोटो सकट. काय? बघू. एक मिनिट थांब ना जरा. अरे हा आम्ही भावा बोल. पंडित, हे उद्योग कोणी केले आहेत? मुळात आमच्या लग्नाची बातमी फुटलीच कशी? अरे आम्ही भावा दुसरं कोण फोडणारी बातमी? तुझ्या घरातूनच लीक झाली. मुद्दाम करतायत हे सगळे. हे बघ, तू मला नीट शांतपणे सांग कोणाविषयी बोलतोय? अगं उद्या हा सांग, बोल ना. अरे
म्हणजे जबरदस्तीच्या या लग्नाची गोष्ट आता जगजाहीर झाली आहे. आई बाबा, काय वाटेल तुम्हाला हे वाचून? आता ही बातमी व्हायरल तर होणारच आणि माझ्या या जबरदस्तीच्या लग्नाची गोष्ट सईला अशा प्रकारे कळली तर ती आयुष्यभर मला माफ करणार नाही. आई, हा दादासाहेब कुठे? अरे वरती काय झालं? अमोघ अमोघ, अरे मला सांगशील का काय झालं? बोल तरी. सातारा टाइम्स मध्ये आमच्या लग्नाची बातमी कोणी दिली? काय? पाटील उद्योग समूहाचे सुरेंद्रराजे पाटील यांचे पुतणे यांनी हो, आम्हाला काय बी आयडिया नाही याची. या लग्नाचा बोभाटा करायचा नाही असं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. हे लग्न म्हणजे फक्त एक तडजोड आहे, जबरदस्ती आहे. इतकं सगळं असून सुद्धा तुम्ही हे सगळं केलं. अहो युवराज, आम्हीच सांगितलं होतं की लग्नाचा बोबाटा नको म्हणूनच तर इथे आपल्या इथे लगीन लावलं तुमचं. आणि कुणाला बी मान्य नव्हतंच नाही लगीन. असं काय करताय? जबरदस्तीचा मामला आहे, समजायला माहितीये. थांबा, याचा संपादक कोण? तो जगदाळे. यालाच फोन लावून विचारतो की. दादा दादा द्या इकडे. तुम्ही जा दुसरी कामं बघा. दादासाहेब, बघितलं, मोक्याच्या टायमाला याचा फोन स्विच ऑफ. फोन स्विच ऑफ आहे म्हणजे नक्कीच त्यांचंच काहीतरी कारस्थान असणार ना. नाही, या पाठीमागचं बोलवतात आणि कोणतरी वेगळाच आहे. दादासाहेब, बातमी बघितली. अमोघराजाने आमासने दाखवली. याचा संपादक जगदाळे याला फोन करण्याचा मी प्रयत्न करतोय, त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय. दादासाहेब, आम्हाला उगीच यात गोवलं जात आहे. तुम्हाला सांगतो, आमच्या विरोधकांचं काम आहे. पण हेच कळत नाही, आपल्या घरातल्या गोपनीय गोष्टी बाहेर कळतातच कशा. अहो, कोणतरी मुद्दा म्हणूनच करताय ना व या खोट्या लग्नाला प्रतिष्ठा द्यायला. मिलिंद, माझ्यावरच्या रागापोटी तू हे सगळं मुद्दाम तर मुंबईकर, मला जे काही करायचं असेल ना तर तोंडावर करेन. धरायची असेल कॉलर तर समोरून धरेन, पण असली चिंदीगिरी मी नाही करत. तुम्ही इथं बी मांडणार आहात का? अहो दादासाहेब, बघा ना मला कसं बोल. दादासाहेब, बंदुकीतून गोळी सुटली आहे, आता ती परत बंदुकीत कशी भरणार? बाकीच्यांचं माहित नाही. पण ही गोळी बरोबर माझ्या छातीत घुसली. अहो, काहीतरी करावं. पोरग लई दुखावलंय. सरकार, तुम्ही काळजी करू नका. या संपादकाला पुन्हा फोन लावतो, शोधून काढतो याच्या मागं कोण आहे ते. भाऊसाहेब, दादासाहेब, तुम्ही एक करा, तुमच्या समध्या पोरांना कामाला लावा
आणि ह्याच्या पाठीमागं कुणाचं डोसकं आहे हे शोधून काढा तुम्ही. वय तुम्ही दादासाहेबांनी चहा द्याल का? मी जरा येते. मामांजी, आज डायरेक्ट मामनजी. मी तर फक्त हाक मारली हो. तुम्ही तर वर समदेसनी बनवून आलात. म्हणजे फोटो सहित अख्खी बातमी न्यूज पेपरला येते. अख्खा मीडिया तर तुमच्या हातात आहे की नाही? ते म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय कोणाची एवढी हिंमत होणार आहे? हुशारात आमचा मिलिंद हातपाय नाही तर बंदूक चालवतो, पण तुम्ही अचूक डोकं चालवता. राजकारणात चांगला जम बसवाल आमचा वारस म्हणून. आधी घरची सत्ता, मग बाहेरची सत्ता. पर एक दिवस समद हस्तगत करणार बघा. मामांजी, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. पण मला एक कळत नाही की या समद्यांचा आपल्याला काय फायदा? इमेज अजून आपल्या पदरात तिकीट नाही पडलं. ते पडावं म्हणून समध्या बाजूंनी फिल्डिंग लावायला लागते. काही लोकांच्या गुडबुक मध्ये येणं गरजेचं आहे. आता बातमी सुटली आहे तेव्हा ती कशी इनकॅश करता येईल याचा विचार करा. आणि हा, लवकरच एक पार्टी बी ठेवली आहे. ही लग्नाची बातमी फार त्रासदायक आहे, पण एका अर्थी मला उपयोगच होणार आहे. पण घरातले सगळे आता या बातमीमुळे गुंतलेले राहतील आणि माझ्यावरचं लक्ष थोडं तरी हलेल. संकेतला शोधणं सोपं जाईल, पण फक्त ती स्टोर रूम कुठे? कळलं का बातमी कोणी दिली आहे ते? ते आंघोळीची बादली फुटली आहे. तर काय? आंघोळीची बादली फुटली आहे. स्टोर रूम कुठे आहे घरात? मी ठेवून आले असते म्हणून विचारते. काय बोलतेस तू? आर यू आउट ऑफ युअर माइंड? इथे काय चाललंय आणि तू काय बोलतेयस? बघतेस ना काय ते? आणि तुला काय बादलीची पडलीये? एवढा का चिडतोयस? एवढी पर्वा का करतोयस? तू हे लग्न मानत नाहीस ना? मग नाही, मी मानतच नाही, पण लोकांनी सुद्धा मानू नये म्हणून धडपडतोय मी. का आलीयस तू माझ्या आयुष्यात? कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुला मदत केली असं झालंय मला. मी मुद्दाम नाही आले. काळूबाई मला इकडे मावळखेडला घेऊन आली.